हे नमस्ते गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड। तर मित्रांनो, ब्लॉग स्टार्ट होतो आहे डायरेक्टली पंढरपूरवरून। आय एम सॉरी, मी लातूरला होतो आणि तिकडून येताना ब्लॉग नाही शूट केला, कारण की थोडा आम्ही घाईत होतो आणि आमची बस जी होती ती 10:30ची होती। तर सध्या सकाळचे 3 वाजता आणि आम्ही लातूरवरून 11:30 वाजता बसलो होतो। सो आता 3 वाजता पोहोचलो आहे आणि आता इथे सध्या चालत चंद्रभागेच्या नदीकाठी जातोय। आमचा विचार आहे की चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि त्यानंतर दर्शनासाठी उभं राहायचा। सो काकड आरती सुरू होईल आणि 5 वाजता आय थिंक गेट ओपन होईल पंढरपूरच्या मंदिराचा। आता आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करून डायरेक्टली दर्शनासाठी उभे राहणार आहोत। चला निघूयात। तर आम्ही मंदिरासमोर आलो आहोत आणि चंद्रभागेला जाण्याआधी एक चाय पिणं आमच्यासाठी खूप मेंडेटरी आहे। सो चाय पिऊयात बडाबडा आणि त्यानंतर निघूयात। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 तारखेला आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। जाण्याआधी आम्ही इथे बॅगा वगैरे ठेवून देतो लॉकरमध्ये आणि शूज वगैरे, आणि ह्यात आम्हाला घालायचे कपडे, सो ते आम्ही सोबत घेतोय आणि बाकी बॅग बिग लॉकरमध्ये जातो। अजून 5 सुद्धा वाजले नाहीत आणि आम्ही आताशी निघालोय आणि अर्ध्या 1 तासात होऊ शकतं दर्शन झालं। इथले स्थानिक लोक सांगायले तर ठीक 5 वाजता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो आणि 9 वाजता आम्ही चरण दर्शन घेऊन बाहेर पडलो। मला प्रत्यक्षात तुम्हाला विठ्ठल रखुमाईंना दाखवायचं होतं, आतलं मंदिर कसं आहे ते दाखवायचं होतं, पण तिथे जाण्याआधीच आमचे फोन घेतले गेले आणि म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही। सागर, कुठे आहेत आपण? गजानन महाराजांच्या मठात जे शेगावचं गजानन महाराज संस्थान आहे त्यांचं इथं पंढरपूरमध्ये त्यांचा मठ आहे, तिथे दाखवतो। आम्ही सध्या बसलो आहोत प्रसाद ग्रहण करण्यासाठी। कृष्णा पाराजी औसेकर, पंढरपूर स्टेशन रोड। आमच्या आजोबापासून पूर्वीपासून धंदा आहे पारंपरिक। आमच्या इथं पंढरपूरमध्ये आम्ही घरीच पैदास करत असतो। लहानपणापासून त्यांच्या रेड्या पैदास करून त्यांच्यापासून दूध उत्पादन करतो। 12-14 लिटर दूध देते आमची पंढरपूर। तसं काय तिला खाद्य वगैरे काय असं कोणचं जसं असेल तसं चालतंय। जाफराला कसं होत आहे, सगळं बांधून जाग्यावर लागतं। पंढरपूरला कसं बाहेर सोडावं लागतं, करावं लागतं। खाद्य कमी खाद्यात चरवून आली तरी तेवढंच दूध बीत सगळं निघतं।
तुम्हाला कुठं म्हणाल तिथं जाती येते, त्यांच्या संकट गाडीवर म्हणा चालत कुठं वेळ पळते, सगळं करत. आता शेण काढल्यावर आता एक छकड्यात नेऊन बाजूला टाकतो, तिथून गवऱ्या आमच्या घरातल्याच गवऱ्या लावतो. तरी आमच्या इथं आता पूर्वी आमच्याकडे 150 म्हशी होत्या. आता कारण कामगार ते नसल्यामुळं आता 25 म्हशी, 60-65 लिटर 2 टायमाचं दूध निघतं. फॅट म्हणजे क्वालिटी दुधाची जवळ 8 फॅट 9 फॅटचं 9 फॅटचं दूध निघतं. आणि मुर्राचं जाफराबादी मोराचं बी तेवढंच निघतं. आणि दूध किती निघते मुर्राचं जाफराबादी? मोराला 16 लिटर 18 लिटर दूध निघतं एका वेळेस, दोन्ही टाइम दोन्ही वेळेस. आणि हे आमच्या इथं 12 लिटर दूध. फ्रीज आहेत आमच्याकडे, पॅकिंग मशीन आहे, खवा, श्रीखंड, बासुंदी, पनीर. माझं नाव संजय बोरकर आणि ही कर्नाटक स्टेट कोऑपरेटिव्ह उलन सोसायटी शाखा विक्री शाखा पंढरपूर. इथं घोंगडी प्रसिद्ध आहेत आणि हे आमच्या संस्थेचे चेअरमन आहेत. हे बेंगलोरचे आहेत, कोल्लूर मल्लाप्पा म्हणून. आणि ही संस्था जवळजवळ 60 वर्षापासून आहे. या संस्थेचा उद्देश आहे की हातमाग चालावं, हातमागाच्या घोंगडी उत्पादन व्हाव्या, हातमागाला काम मिळावं म्हणून ही संस्था चालू आहे. घोंगडीचे प्रकार म्हणजे पांढरी घोंगडी, काळी घोंगडी, पांढरी घोंगडी, जावळी लोकरीची घोंगडी. अच्छा. त्याच्यामध्ये लहान पिल्लू जे असतं त्याला जावळ लोकर म्हणतात. पांढरी घोंगडी ही वारकरी संप्रदायाला चालते. आणि काळी घोंगडी जी आहे ती आपल्या खंड राहायला, तळे भरायला, लग्नाच्या कार्याला हे काळीला महत्व आहे. दसऱ्याचा जो 9 दिवस अलंकाराचा जो हे असतो पोशाख घटस्थापनेच्या वेळेस, तो शेवटचा जो दसऱ्याचा असतो तो घोंगडी आणि काठीचा असतो. ह्याचं शरीरासाठी काय फायदे येतात? शरीराला चांगला आहे, आरोग्याला कंबर, पाठ, शरीराला गरम राहतं. अच्छा. तुम्हाला वाताचा त्रास असला तर घोंगडी चांगली वापरायला. हिवाळ्यात गरम, गरमीत थंड असतं. आणि उन्हाळ्यात जरी तुम्ही ह्याच्यावर बसला तर तुम्हाला घाम येणार नाही. घोंगडीबद्दल माहिती घेतल्यानंतर आम्ही निघालो खाण्याच्या शोधामध्ये. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि इथल्या स्थानिक लोकांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी आदमिले यांची भेळ खावा असं त्यांनी सांगितलं. चालता चालता आम्हाला बासुंदीचा स्टॉल दिसतो आणि सागरे पिऊन बघतो. बासुंदी पिऊन आम्ही परत भेळच्या शोधात निघतो. आम्ही सध्या खातो आहोत दहीवडा, जे की पंढरपूरमधलं सगळ्यात फेमस एक पाणीपुरी स्टॉल आहे किंवा भेळ स्टॉल आहे. खूप जास्त करून फायनली आम्हाला हे चाट भंडार एक मिळालं आहे, ज्यात आम्ही आता दही वडा घेतो. आम्हाला पंढरपूरमधलं फूड एक्सप्लोर करायचं होतं, तर आम्ही काही स्थानिक लोकांना विचारपूस केली की पंढरपूरमध्ये सगळ्यात फेमस चाट वगैरे कुठे मिळेल. तर आम्हाला आदमिलेंचं नाव सुचवलं गेलं. जेवढं यांचं नाव आहे तसं त्यांची टेस्ट पण आहे, खूप अप्रतिम आणि स्वादिष्ट आहे त्यांचं चाट, भारी. दही वडा खाऊन परत आम्ही निघालो चंद्रभागेसाठी. तर आता आम्ही बसतो आहोत ह्या बोटिंगमध्ये. हे जेवढं पण तलाव आहे त्याची एक प्रदक्षिणा घालून येणार आहे आम्ही. आणि हे आहेत आपले आजचे कप्तान. तर पंढरपुरातून आत्ता आम्ही आलो आहोत सोलापूर बस स्टँडवरती आणि इथून आम्हाला जायचं आहे रेल्वे स्टेशनकडे.
खूप दिवसांनी लोकल ट्रेन बघितलंय, खूप बरं वाटतंय मनाला. पण जेव्हा मुंबईतला माणूस लोकलपासून लांब राहतो तेव्हा त्याला म्हणजे तळमळ असते की अरे मी कधी बसतोय, कधी जातोय, कधी बघतोय लोकलला. सो मला सुद्धा आज असंच झालं होतं. पंढरपूरमध्ये आम्ही हा गंध लावला होता तिघांनी पण माझाच फक्त टिकलं आहे आणि बाकी सगळ्यांचे बघायचा मानसचा पण गेला आहे, फक्त थोडंसं हळद टाईप दिसतंय. मी तर घरी जाऊन आता नाश्ता करणार डायरेक्ट झोपणार आहे, कारण की माझी झोप नाही झाली आहे. सागर काय करणार आहे तू? हे पण झोपणार? मानसची पण नाही झाली आहे झोप. झाली की नाही झोप तुझी? खरं म्हणजे मुळासाठी झोप झाली नाही, आमच्या दोघांची बऱ्यापैकी झोप झाली, याची काही झोप झाली. मी 1-2 तास कदाचित झोपलो असेल ना.